हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर हा व्हिडिओ आहे संक्रांती दिवशीचा। मला जमलंच नाही तर काही कारणामुळे एडिट करायला, तर आत्ता खूप उशीर झाला आहे, तरी पण म्हटलं चला गॅलरीत होता तर तुमच्यासोबत शेअर करावा। तर बघा तुम्ही पाहू शकता, इथे सकाळी छान अशी पूजा करून घेतली मी, आणि इथे सुगड्याची म्हणजे आपल्या खणाची पूजा करून घेतली। आणि सूर्यदेवाला सकाळी असं अर्ध्य अर्पण करायचं असतं तर संक्रांती दिवशी, आणि इथून पुढे रथसप्तमीपर्यंत करू शकता तुम्ही। तर काय, पाणी घेतलं तांब्यामध्ये, देवाच्या तांब्यामध्ये हळदी कुंकू टाकलं, अक्षता टाकल्या, तीळ टाकलं थोडंसं, आणि फुलं टाकले, आणि सूर्याला आणि आपल्या तुळशी मातेला पाणी घालून घेतलं, पूजा करून घेतली। आणि तुम्ही पाहू शकता इथे, त्यानंतर बघा इथं मी छान अशा अगोदर एकादशी असल्यामुळे ना तीळ आणि शेंगदाण्याचे गूळ असे मिक्स लाडू करून घेतले। नंतर कुकर लावलं डाळ भाताचं, म्हणजे आज पुरणपोळीचा स्वयंपाक। ज्यांना एकादशी आहे त्यांच्यासाठी फराळाचा स्वयंपाक। तर आमच्या कोणाच्या एकादशी नव्हत्या, त्यामुळे मी पुरणपोळीचा पूर्ण असा सागर संगीत इथे स्वयंपाक बनवला होता। आणि संध्याकाळी गरम गरम पोळ्या काही बनवाव्या असं म्हणून तर इथे एवढ्याशा पोळ्या आणि चपात्या बनवल्या। त्यानंतर मी स्वतःचं छान असं आवरून घेतले, आणि आवरल्याच्या नंतर बघा इथे ना आता घरी आपल्या खणाची, आपल्या विठू रुक्माईची घरी अगोदर एकदा अशी मी खण आपला आहे तो ओसून घेते घरीच असं विठ्ठल रुक्मिणीला। आणि आपल्या ह्याच्यामध्ये देवघरामध्ये पण लक्ष्मी मातेची मूर्ती असते, तिथं पण आमच्याकडे असं ओसतात, रामाचं पातळ शीतेला नेसवा तीळ तांदूळ जन्मोजन्मी ओसा असं। तर हे म्हणायचं आणि असं ओसून घ्यायचं। चुडे बसवून घेतले मी हातामध्ये, तुम्ही पाहू शकता। तर पोलींच्या मदतीने मी चुडे पण बसवून घेतले, आणि जे आपण वाण लुटायला आणतो म्हणजे हळदी कुंकाला जे वस्तू आणतो ते पण मग इथं तुळशीला पण ओसून झालं। आतमध्ये पण मी एक आरती तिथे ठेवून दिली विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीजवळ, म्हणजे आपल्या रखुमाईला, आणि देवघरात लक्ष्मी मातेला, आणि बाहेर तुळशीला। तर असं मी ठेवले, आणि बाकीच्या बघा मी ताटामध्ये घेतले आहे तिथं मंदिरात गेल्यानंतर सुवासिनींना देण्यासाठी। तर बघू घरी नंतर जमलं तर हळदी कुंकाचं बघता येईल म्हटलं। खूप गर्दी होती विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरमध्ये। तर बघा इथं मंदिरात आलो आणि खूप गर्दी होती बरं का, खूप म्हणजे खूपच, काय सांगायची सोयच नाही। तर मग तिथं आपलं जे मंदिर नवीनच गेल्या वर्षी कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं, आता ना मूर्त्या नवीन बसवलेल्या आहेत, तर त्यांनी आणखीन प्लॅस्टिकनं पॅकच केलेल्या आहेत। बायका हळदी कुंकू लावून खूप खराब करतात म्हणून छान असं बाहेरचं पूजा ओसून झालं, आणि बायकांना एकमेकींना आम्ही असं हळदी कुंकू लावून एकमेकींना असं ओसत होतो। तुम्ही पाहू शकता एकमेकींच्या भांगामध्ये असं कुंकू भरतात एकमेकींना, आणि ओसून घ्यायचं, ओटीला वाण द्यायचं। कोणाकडे कशी पद्धत, कोणाकडे कशी पद्धत, आमच्याकडे तसं डोक्यावरून टाकतात। आणि बाहेर तुळशीला ओसून घेतलं। त्यानंतर बघा इथं पण बाहेर आल्यानंतर काही बायकांनी म्हटलं इथे बसा आपण एकमेकींना ओसू, ठीक आहे म्हटलं, बाहेर पण बसलो, पण तिथे खूप सारे चप्पल सगळ्यांनी सोडलेले होते, तर तिथं पण ओसून घेतलं, आणि मग इथं देव्याईला पण ओसलं। तर असा होता संक्रांतीचा आपला व्हिडिओ। आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।